संघाचा यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर मोठी जुईच्या स्पर्धेमध्ये सुद्धा भाताण टीमनं खूप चांगली कामगिरी केली होती आणि गतवर्षी भाताण संघ जिंकला होता. जयेश भोईर मॅन ऑफ द सिरीज बायकर मॅन या स्पर्धेचा आहे. आणि पाहूया पुन्हा एकदा ते मैदान, परंतु प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक वेळ वेगळी असते आणि त्याचमुळे क्रिकेट हा खेळच असा आहे, तुम्हाला नव्यानं सुरुवात करावी लागते. मागे तुम्ही काय केलंय यापेक्षा तुम्ही आज काय करणार आहात यावर मॅच संपूर्णपणे भवितव्य अवलंबून असतं. भिवंडी बेल्ट परिसरामधील महापुली ब संघ बराच दूरवरचा प्रवास करत रायगडमध्ये दाखल झाला. वकी स्पोर्ट्स सहर्ष स्वागत आहे आपलं उरण नगरीमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. परंतु समोर गाठा श्री दत्त भाताण संघ, पनवेल तालुक्यामधील एक नामवंत संघ आहे आणि या दोन टीम्स मध्ये मात्र कमालीचं युद्ध पाहायला मिळेल. परंतु पुढचा सामना जो असेल तो निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे आणि अद्वैत 11 KCC आंबापाडा माहोल. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. बरोबर 3 ओव्हर्स नंतर तुम्हाला स्टेजवर येऊन बसायचं आहे. दिवे आणि आंबापाडा. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सागर भोईर ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर JB जयेश भोईर. तर पहिलं षटक घेऊन महापोली संघाकडून गोलंदाज बाबू खान. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिल्या फेरीमधील ही लढत आपण बघताय. अरविंदजी जयराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बाबूचा पहिलाच वेगवान बॉल होता. तरी फास्ट डिलिव्हरी, फास्ट मध्ये कट करण्याचा प्रयत्न सागरचा, परंतु डॉट बॉल मात्र सुरुवात झाली इनिंगला वकी स्पोर्ट्स. इकडे मात्र थोडासा पाहायला गेलं तर पॉइंटच्या डोक्यावरून काढला बॉल सागरनं आणि बॉलचा डीप पॉइंट बॉलच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांन करता येतोय पहिला चौकार. आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब हे 3दा निवडून आलेले आहेत आणि त्यांचं कार्याचा गौरव करणारे गीत आपण ऐकतो आहोत. दीपकजी पाटील सर, खरं तर आपण पाहिलं ना, या स्पर्धेमध्ये खेळाडू जे काही एंट्री फीस भरून खेळतात त्यांना आपण टाइम अलर्ट्स द्यायचे नाही, किंबहुना अगदी त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये आयोजकांनी निर्णय घेतला होता की कमीत कमी आपण 4 षटकांचे सामने खेळू. परंतु सुदर्शन पाटील सरच आहेत ज्यांनी या स्पर्धेतले सामने हे 5 षटकांचे करवलेले आहेत. त्याचे प्रमुख सूत्रधार आपल्या सोबत आहेत आणि ते म्हणतात की कोणत्याही संघाला पेनल्टी द्यायची नाही किंवा टाइम अलर्ट्स सांगायचं नाही. त्याचं कारण ते असं सांगतात. सगळ्या संघांशी अगदी जवळचे संबंध आहेत. सुदर्शन पाटील म्हटलं तर थोडा सॉफ्ट कॉर्नर दाखवलाय त्यांनी संघाप्रती. टॉपेज लागले, बॉल पाठीमागे, विकेट कीपर टिपतोय जेल आणि पहिला धक्का लागेल श्रीदत्त भाताण टीमला. सलामीवीर फलंदाज सागर भोईर मैदानाच्या बाहेर. थँक्यू DJ.
विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 6 असताना सागर भोईरला मात्र गमावले श्रीदत्त बातान टीमनं. नवीन बॅटरी नेट नंबर 3 निलेश भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. सफलता बाबू खानला. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो बाबू. स्पीड गन आहे पोलीस संघाची. नेक्स्ट बॉल. थोडासा अपडला होता इकडे मात्र विकेट किपरला चकमत बॉल निघाला. शॉर्ट फाइंडिंगला सुद्धा बीट केलाय आणि बॉल लेग बाईटच्या इशारानं जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता एक्स्ट्राच्या 4 धावा. मोठा रोल आहे खरं तर प्रितेश पाटील आमे पितळे यांचा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. प्रत्येक संघांशी खरं तर रोजचा कनेक्शन. इकडे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पाठीमागे रन निघाले. बाईचा इशारा आलाय. विकेट किपरला चेंडू सापडलेला नाहीये. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11-1 पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळते. नॉट बॅड. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना तर धावांचा पाठलाग करणं, रन्स काढणं थोडंसं नाकीनं वालंय फलंदाजांसमोर. इतकंही सोपं नाहीये कारण थोडीशी खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करते. त्याचमुळे इकडे कोणत्याही धावा सुरक्षित नाही आहेत. पाठीमागचा सामना सुद्धा 41 असं वाढलं होतं लवकर चेस होईल, परंतु अगदी शेवटपर्यंत मात्र सामना रंगला होता. ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला सुद्धा चांगलाच घाम फुटला होता. घाम फोडलाच होता विंधणे संघानं. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-11 अशी धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन महापुली संघाकडून गोलंदाज मारुफ भावे. चला स्पीडअप करत राहा फक्त. बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली पाहिजेत. हा एक 58 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. खरं तर या 4 ओव्हरच्या होणार होत्या. शॉर्ट बॉल खांद्याचा वापर केलाय. टप्पा पडला. इकडून मात्र उसळवला होता हा चेंडू मारुफनं. चांगला बॉल. असे बाउन्सर खरं तर अटेम्प्ट करणं थोडंसं चॅलेंजिंगच असतं. बऱ्याच वेळेला बाउन्सर खेळताना तुम्हाला एकतर हुक शॉटचा वापर करावा लागतो. अप्पर कट तुम्ही घेऊ शकता, परंतु शॉट्स खेळणं इतकंही सोपं नाहीये. चॅलेंजिंग असतं. आणि पहिलाच निलेशसाठी हा चेंडू होता. चांगला बॉल. फुल लेंथ होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल गलीमध्ये निघून गेलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्यांदाच खरं तर जयेश भोईर स्ट्राईक एंडला येईल. 8 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला होता. मागच्या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू. गतवर्षी या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ज्या खेळाडूनं पटकावला, मालिकावीराची बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहे याच स्पर्धेची, तोच जयेश भोईर ऑन स्ट्राईक. मारुफ भावे. सुरुवात चांगली केली आपल्या षटकाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फक्त 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. चला स्पीडअप करत राहा. पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बॅटची कडा घेतली. सरळ विकेट किपरचा वेध घेत आणि अगदी शून्यावर बाद केलंय. खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता जयेश भोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज रोशन भोईर दाखल होत असताना, परंतु जयेश भोईरची सगळ्यात मोठी विकेट मात्र मिळवले
ते बारूफ भावेनं पाठीमागे यष्टांच्या अरबाजनं मात्र चांगला चेल टिपला आणि सुरुवात चांगली झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. वकी स्पोर्ट्स महापोली ब संघाची भिवंडी परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे संघ भिवंडी बेल्ट परिसरामधील फ्रॅगेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतात आणि सगळे चांगला परफॉर्मन्स सुद्धा करत असतात. सातत्यानं खरं तर मग गोरसई असेल टेंबिवली संघ सातत्यानं खेळत असतो. हो यावेळेस मात्र आलेला पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर मिड ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करत असताना बॉल जाईल लॉंग ऑफ लाईनच्या दिशेनं रोशनच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. चला चेंडू द्यायचे आहेत. या 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाईल ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. केतनजी दैवी आणि सगळे आमचे कॅमेरामन्स प्रचंड मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आमचे नीरज असतील, अभिजित असतील, अमर, मनीष, नीरज, अभिजित असतील, सगळ्यांचं फार मोठे कष्ट आहे. तेवढ्या रात्रीमध्ये खरं तर वर बसणं, कशाची पर्वा न करणं. दुपार असेल तर उन्हामध्ये बसणं, रात्र असेल तर थंडीमध्ये बसणं. सगळ्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण सोपं वर्क नाही आहे. कारण प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत टिपण्याचा मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव असू द्या किंवा मैदानावर कोणती घडलेल्या गमती जमती असू द्या, पाहू शकता आपण सगळे कॅमेरामन्स. अभिजित थोडेसे रेस्ट घेत आहेत. रिलीवर लागतात खरं तर, सोपं नाही आहे. चला 4 चेंडू टाकून झालेत बारूफ भावेचे आणि धाबा झाल्यात आतापर्यंत 16. सेकंड ओव्हर इन पॉवर प्ले. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हर्सला पाठीमागे कुणी नाहीये. बॉल जाईल सरळ डीप कप बॉन्डलाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार. 4 धाबार करता चौकार. रोशन जसा मैदानामध्ये आलाय इकडे मात्र कुठेतरी धाबांना मात्र बिनधास्तपणे खेळण्यासाठी मात्र सुरुवात केली त्यानं. 2 चौकार. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र मिड ऑफ कडून चेंडू लॉंग ऑफ कडे सरकेल. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. सिंगल घेतली जाईल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री दत्त क्रिकेट बातण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आशिक अन्सारी. पहिलं षटक टाकलं ते बाबू खान ज्यानं फक्त 6 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये महारूफ भावेनं 10 धावा देताना 1 विकेट त्यानं घेतली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आशिक अन्सारी आलेत. नेक्स्ट मॅच निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे विरुद्ध अद्वैत 11 केसीसी अंबापाडा माहुल मुंबई. नुकताच ट्रॉम्बे कोळीवाडा संघ जिंकला आणि त्याच परिसरामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
चला स्पीडअप करत राहा प्लीज. आशिक तयार. स्क्वेअर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप कप पॉइंटला. सिंगल तर मिळाले नाही. दुसऱ्याचा प्रयत्न होताना दिसलेला नाहीये. थोडंसं सावधानतेनं खेळताना दिसले दोघंही. एका बाजूला निलेश आहेत, दुसऱ्या बाजूला रोशन आहेत. रोशननं फार चांगली बॅटिंग केली खरं तर. 2 चौकार 2 सिंगल्स याच गतीनं मात्र धावा पुढे नेल्या. धावसंख्या 50च्या आसपास गेली. फार कठीण होतं खरं तर धावसंख्येचा पाठलाग करणं आणि तेच सध्याच्या घडीला करावं लागेल. अन्सारीचा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ. विकेट किपरला सुद्धा चेंडू सापडलेला नाही आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. जास्तच उसळी घेतली होती. ऑब्विसली इकडे मात्र खेळण्यासारखा बिलकुल योग्य नव्हता. दोन्ही पंचांचं एकमत झालं. हा चेंडू 24 धावा धावफलकावर. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका, परंतु पाहूया प्रॉपर टायमिंग नाहीये. वॅकंट एरिया निर्जन सळी चेंडू पडलाय. नो मॅन्स लँड कुणी नव्हतं तिकडे. 2 धावा मिळतील. या 2-2 धावाच फार महत्वाच्या ठरतील. कारण मगासपासून आपण बघितलं ना तर बाउंड्रीज किंवा षटकार येणं फार रेअर गोष्ट झाले, दुर्मिळ गोष्ट झाले. रोशनच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले परंतु स्ट्रगल करावा लागतो चौकार मारण्यासाठी सुद्धा. परंतु या 2-2 धावेनं मगाशी सुद्धा ट्रॉम्बे संघ जेव्हा जिंकला त्या 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरल्या होत्या त्यांच्यासाठी आणि त्याचमुळे या ग्राउंडवर 2 धावांना फार महत्व आहे. 26-26 धावा धावफलकावर. आशिक अन्सारी. ओ द स्टंप्सला हा चेंडू मात्र सरळ जाऊन हिट झालाय तो स्टंपला आणि या फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागेल श्रीदत्त पातान टीमला. अद्वैत 11 KCC अंबापाडा प्रशांत काटकर आणि टीम स्वागत आहे सगळ्यांचं. बिग टीम आहे. मोठी मोठी नाव आहेत. सचिन असेल, प्रशांत असेल, जय असतील. यंदाच्या वर्षी चांगला खरं तर परफॉर्मन्स सुद्धा देताना दिसलाय खरं तर रायगडमध्ये येऊन प्रभाव टाकलाय आणि त्याचमुळे त्यांच्या कामगिरीवर सुद्धा विशेष लक्ष असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पातांचा बाहुबली प्रवीण भोईर. ओ द स्टंप्सला हा बॉल लेंथ बॉल होता. बॅटच्या आउटसाइड एज सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अरबाजच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. आल्या पावली माघारी परतावा लागेल. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. बिग ब्लो मैदानाच्या हातामध्ये प्रवीण भोईरला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर त्याला दाखवलाय आशिक अन्सारीनं तंबूचा रस्ता. सुपर बॉलिंग फ्रॉम आशिक अन्सारी. पाठोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट मात्र त्यांना प्राप्त केल्यात. पहिल्यांदा रोशन भोईरला बाहेर काढलं, त्यानंतर मात्र प्रवीण भोईरला. सगळ्यात मोठी विकेट होती प्रवीण भोईर. आज 5व्या क्रमांकावर आला होता परंतु
शून्यावर मात्र त्याला बाद व्हावं लागलं. न्यू बॅटर कम्स इन तनिष जुमारे, यंगस्टर आहे त्या टीमचे. नवोदित खेळाडू आहेत. ऑन हॅट्रिक आशिक अन्सारी, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. चांगला बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा आमचा वापर करत उसळी दिली होती. आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल. यानंतर मात्र तिसरं षटक समाप्त होईल. 26 धावा झाल्यात. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ऑफस्टॉपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन तनिष थोडा फाईन खेळण्यासाठी गेला, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अपयश. आणखीन एक डॉट बॉल खेळून काढलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर श्रीदत्त भाताड संघ 4 गडी बाद 26 धावा. चला नेक्स्ट मॅच निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे आणि अद्वैत 11 KCC अंबापाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी स्टेजवर यायचंय. चला दिवे टीम आणि अंबापाडा टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉस इनिंग ब्रेकच्या अगोदरच केला जातो. कधी कधी ते एक लक्षात असतं कॅप्टनच्या, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, पण इनिंग ब्रेकच्या अगोदरच आम्ही टॉस करतोय. त्यामुळे आपण येऊन बसा, कधीही टॉस केला जाईल. निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे आणि अद्वैत 11 KCC अंबापाडा माहुल. मरूप भावे येतोय पुन्हा एकदा, ज्यानं दुसरं षटक केलं होतं. 2 बाउंड्रीज त्याच्यावरच आल्या होत्या खरं तर रोशनच्या पॅटमधून. इकडे पाहूया निलेश कडून आता मात्र फार मोठ्या अपेक्षा असतील भातान टीम कडून. हो, पहिलाच बॉल नाही, टाइम झालं प्रॉपर. शॉट अटेम्प्ट केल्यानंतर कदाचित नंतर लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रास मध्ये धाव, 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा धाव फलकावर. रन्स काढाव्या लागतील. पाठीमागचा सामना तुम्ही पाहिला असेल, 41 धावांसाठी मात्र शेवटपर्यंत गेला होता. आणि त्याचमुळे 45+ जर धावा झाल्या, चॅलेंजिंग टोटल आहे या खरं तर मैदानावरची. कठीण होतं दुसऱ्या सत्रामध्ये. आज या स्पर्धेचा पहिला सामना सुद्धा 47 धावांचा डिफेंड केला होता सांगोर्ली संघानं. त्यामुळे 50च्या खाली जरी धावा झाल्या तरी मॅचेस डिपेंड झाल्यात आज. फुल लेंथ होता. कबसला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये, सिंगल घेतली जाईल. तनिष जुमारे खातं उघडेल 1 या धावेनं. 2 डॉट बॉल खेळल्यानंतर ही पहिली रन त्याच्या पॅटमधून येत असताना, परंतु निलेश कडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्या. जर बाउंड्री नसतील तर निदान सिंगल डबल्सनं सुद्धा धावफलक सातत्यानं हलता ठेवला जाऊ शकतो, आणि ते तरी करावं लागेल निलेश भोईरला. क्षमता जरूर आहे या खेळाडूकडे. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. - 29-29 धावा धाव फलकावर. ओ यावेळेस ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेशच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग फटका. षटकार. पिकअप स्ट्रोक होता निलेशच्या बॅटमधून आणि मच निडेड गरज होते एका मोठ्या फटक्याची, आणि तो फटका मात्र निलेशच्या बॅटमधून येत असताना. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला, स्ट्रेट टू द लॉंग ऑन, विकेट डाऊन. खरं तर समोर मारण्यासाठी गेला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुपा झेल देऊन निलेश भोईर सुद्धा मैदानाच्या बाहेर येईल. 5वा धक्का लागलाय श्रीदत्त भातान टीमला. 7 धावांची खेळी संपुष्टात निलेशची, आणि इथे मात्र धावा झाल्यात त्या आतापर्यंत भातान संघाच्या 35 धावा.
या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणाऱ्या अद्वैत इलेव्हन KCC अंबापाडा. पहा, दोन्ही संघांच्या माहितीसाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार नाही. वेळ ज्या वेळेला मिळेल तसा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कर्णधार चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच हा पुढचा सामना जो मात्र एक मात्र आहे या रात्रीतील, जो 5 षटकांचा त्यापुढे सामने होतील. 3 षटकांचे आणि त्यापुढे सामना राहील तो 2 षटकांचा होईल. चला दिवे टीम आपण या अंबापाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वेगळा फॉर्मॅट आहे खरं तर या स्पर्धेमध्ये आणि सुदर्शन पाटील त्याचे प्रणेते आहेत. चांगला बॉल फुल लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय, सिंगल येईल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रयत्नरत राहावं लागेल. एखादा मोठा स्ट्रोक पटकन धावसंख्या मिळवून देतो. 36 धावा झाल्यात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मारू भाव आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत आहे उरण नगरीमध्ये. हो, इकडे मात्र तनीश जुमार याला आतापर्यंत मी तर म्हणेन सूर गबसलेला नाहीये. रन कशी बशी पूर्ण जरूर झाली एक्स्ट्राज मध्ये, ब्रेक बायच्या स्वरूपामध्ये. सिंगल होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 5 गडी बाद 37 धावा. जाऊया आपण टॉस साठी, ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील जयेश सर. निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या अद्वैत इलेव्हन KCC अंबापाडा. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल अनिकेतजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस इथे जिंकला दिवे टीमने. या आपण डिसिजन केवळ जाणूयात कारण मॅच मैदानावरती चालू आहे. अच्छा, टेल आलेला टॉस अंबापाडा टीमने जिंकलाय. निर्णय सांगा केवळ. गोलंदाजी. चला शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज अंबापाडा टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा. धन्यवाद. जाऊया आपण शेवटच्या षटकाकडे. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील वॉकी स्पोर्ट्स महापुली ब संघाकडून आराम पटेल. प्रशांतजी काटकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रशांतजी काटकर अंबापाडा ज्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. द लेजंड ज्यांना आपण खेळतानाही ते पाहणार आहात, या आपण त्यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशांतजी काटकर यांचा आपण करतो आहोत. या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते, पवित्र शुभ हस्ते करण्यात येतो हा विशेष सन्मान. या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. या आपण जिथे मात्र या मॅचकडे वळणार आहोत आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण बाईला जो संघ खेळणार आहे, एका बाजूला निष्ठी पॅकर्स गावदेवी दिवे संघ, जो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जासई गावचे सुपुत्र आणि खरं तर एक लेजेंडरी संघ गोळा करणारा पॅकर्स म्हणून, पुरस्कर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नयन हवाळ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या आपण नयन हवाळ यांचाही सन्मान करतो आहोत. नयन हवाळ हा चेहरा पहा. तेजजी म्हात्रे यांची जेवढी मागणी आहे तेवढी मागणी यांची देखील सातत्याने राहायची. प्रसिद्ध उद्योजक म्हणूनही त्यांच्याकडे आपण पाहतो. नयन हवाळ. 2च चेहरे आहेत खरं तर रायगडमध्ये. तेजस मात्रे नंतर नयन आवाळ. संघ कुठेही कमी पडू द्या, कधीही कमतरता असू द्या, एक फोन फिरवा, एक कॉलवर मात्र तुमचे प्रश्न सुटतील. हो, यावेळेस मात्र स्टॉम्प लाईनला येऊन हा चेंडू ऑफ घेऊन काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. सिंगल येते. बॅटरची कमी आहे. शेवटचं षटक आहे. पहिल्याच बॉलवर मात्र तनी जुमारे बाद झाला. त्याच्यानंतर ही सिंगल आले. संदेश भोईर आणि सार्थक ठाकूर अशी जोडी आहे, परंतु सिंगल डबल्सनं हा डाव पुढे न्यावा लागेल या जोडीला. कारण या रन्स आहेत ना, शेवटच्या 4 बॉलमध्ये येणाऱ्या याच रन्स कदाचित फायद्याच्या ठरू शकतील श्रीदत्त भातान टीमसाठी. तर तो प्रयत्नरत राहावं लागेल. शेवटपर्यंत मात्र प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. आराम पटेल पुन्हा एकदा. आरामचा हा बॉल खोलात टाकला होता. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगलच मिळेल पुन्हा एकदा. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला तो 39-39 या आकड्यावर.
3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 3 बॉलमध्ये 4-5 धावा सुद्धा मॅच बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतील. भातांकडे तशा स्वरूपाची गोलंदाजी सुद्धा आहे, परंतु इथून येणाऱ्या प्रत्येक रन्स फार गरजेच्या ठरतील. आराम पटेल यावेळेस मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवलाय फटका, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश होत असताना फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल श्रीदत्त भातान टीमला. सार्थक मैदानाच्या बाहेर. उदयजी पाटील साहेब कोपरोली ज्यांचा रुपेजी पाटील साहेब कोपरोली ज्यांचं आगमन नुकतंच आपण झालेलं पाहत आहोत. साहेब आपलं हार्दिक स्वागत. MMRD संघटनेचे सरचिटणीस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रदीप भुईर दाखल झालेत मैदानामध्ये. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. आरामचा बॉल ड्राईव्ह केला. इकडे मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. समोर सिंगर घेतली जाईल. 1 रन. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा धावफलका लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हा शेवटचा चेंडू आहे. संदेश भोईर खेळण्यासाठी सज्ज होईल. शेवटचा बॉल आहे. रन्स किती येतील यावर मात्र टार्गेट निश्चित होईल आणि महत्वाचा चेंडू आहे भातान टीमसाठी. थोडंसं टॉप ऑर्डर आज मात्र विस्कळीत झाली भातांची. आणि हा ही चेंडू इकडे मात्र सरळ विकेट किपरचा फेद घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती एक्झॅक्टली 40 रन्स. 40 धावा. 41 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाठीमागचा सामना तुम्ही पाहिला असेल. 41 धावांसाठी ट्रॉम्बे कोळीवाडाला मात्र शेवटपर्यंत वाट पाहावी लागली होती. इकडे धावांचं पाठलाग करणं इतकंही सोपं नाहीये, परंतु आता मात्र संपूर्णपणे भातान संघाला आपल्या गोलंदाजीवर निर्भर राहावं लागेल. आणि तीच गोलंदाजी आता मात्र पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं धावसंख्येचा पूर्णपणे संरक्षण करणार भातान संघ की सहजतेनं महापोली ब संघ धावा मात्र चेस करणार. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो जनवली पेण तालुक्यामधील रुपेशजी पाटील सरांचा. चला गाई करा. भातांकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला पंच. चला पंचांना विनंती आहे त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आणि दीपक पाटील सर, भातानी असं गाव आहे ना, या मैदानावरती जशा स्पर्धा संपत नाहीत, भातान गावामध्ये स्पर्धा संपत नाहीत. त्यामुळे भातानकरांना या गोष्टीची माहिती द्यायलाच नको की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कारण अमेठी युनिव्हर्सिटीचे सर्वाधिक जास्त विद्यार्थी भातान गावामध्ये आहेत. प्रत्येक स्टॉल आणि स्टॉलवरतीच पाहायला मिळतात. भातानकर थोडी गाई करा. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात. चला घाई करा. फुलंदाज जाऊ द्यात. पुढच्या मॅचचा टॉस झाला. अंबाबाडा आपण तयार राहा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. चला दिवे टीम. रुपेशजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. खरं तर ज्यांच्या सौभाग्यवती कविताताई रुपेश पाटील या आपण पाहत आहोत की पडवेल तालुक्यातील
उरण तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि ज्यांचं आगमन नुकतंच व्यासपीठावरती झालेलं आपण पाहतो. साहेब आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला थँक्यू. आपण आवाज ऐकत होतात मराठीचं तंत्रशुद्ध आवाज आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकजी पाटील सर पलसवे आणि जयेश भोसले सरांना आपण ऐकत आहात. जाऊया मॅचकडे आणि पाहायला गेलं तर दमदार मॅच पाहायला मिळते. श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधामध्ये महापोली बी. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम महापोली बी आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी भातान टीमला मात्र निमंत्रित केलं होतं. 40 धावा मात्र प्रथमतः 5 षटकांमध्ये बनवल्यात. 41 धावांची गरज आहे विजयासाठी ती महापोली बी ह्या टीमला. रौनकजी तांडेल यांचाही शुभागमन मात्र तिथे होताना पाहायला मिळते. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. ध्रुव कोळी यांचंही इथे शुभागमन येथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. 41 धावांची गरज आणि त्यासाठी मात्र मैदानामध्ये रेडे दाखल होताना पाहायला मिळते. 2 फलंदाज अरबाज पटेल आणि उमेर डॉन मैहू डॉन मैदानामध्ये मात्र पाहायला मिळेल. जयेश भोईर भातान टेनिस क्रिकेट आणि रायगड टेनिस क्रिकेट च परिचित असणारे मात्र हे नाव. अनेक वर्ष जेबीबी हे नाव लक्षात ठेवा. गॅप तर शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. बॉलला उचलले पैकी केली गेली तोपर्यंत मात्र एक केलं दुहेरीमध्ये रूपांतरित इथे मात्र होताना पाहायला मिळते. ही कलात्मकता मात्र पाहायला मिळेल कारण तुम्हाला 41 बनवायचं आहे. गेम प्लॅन करून मात्र मैदानामध्ये डेरदाखली दोन्ही फलंदाज होताना मात्र पाहायला मिळतात. इथे तुम्ही पाहताय अनुभवताय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 दमदार आयोजन. खूप छान पद्धतीने इथे मात्र मांडणी मात्र पाहायला मिळाली आणि प्रमुख मुख्य आयोजक आणि मायक्रो मॅनेजमेंट गुरु डायरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय प्रीतीजी पाटील, अमेजी पितळे सर, अक्षयजी कोळी आणि अनिकेत ठाकूर 4 जण एकत्र आले. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर साथ दिली चंद्रशेखर ठाकूर साहेबांनी आणि क्रिकेटचा कोपरोली गावाचा अभिमान स्वाभिमान वाढवणारी ही स्पर्धा आपल्या समोर मात्र येताना पाहायला मिळते. चांगला बॉल तिथे मात्र पाहायला गेला तर आणि चांगला डॉट बॉल आलाय. एक चांगली पद्धतीने मात्र खेळ करावी लागेल. जयेश भोईर अनुभवी गोलंदाज आहेत. मिस्टर जेबी जयेश भोईर हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. नावाची चर्चा तुम्हाला करावी लागेल आणि करावी लागतोय भातांना. सियत्त भातान म्हटल्यानंतर अनेक नामांकित संघांमध्ये एक संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा बा अखूट टप्प्याचा बॉल थोडासा मागे ठेवला गेला तर अखूट टप्पा पाहायला मिळाला. ही खासियत आहे ना, क्लास आहे तो. क्लास सातत्याने मेंटेन केला जातोय. मिस्टर जेबी गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. समोर आहेत फलंदाज अरबाज पटेल, उमेर डॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. ही दोन्ही जोडी खास आहे, क्लास आहे. परंतु समोर आहे मिस्टर जेबी. जयेश भोईरला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. पीटीसी टेक्निकल टीम परिपूर्ण मात्र कार्यरत असताना पाहायला मिळतात. आमचे केडी मिस्टर केडी आणि खूप मेहनत आणि कष्ट त्याच्यानंतर मात्र राहिलेला हा पीटीसीचा वनवैभव आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन पाटील ताऱ्याचा सितारा त्यांच्याकडे पाहायला जातं. राईट अमोर द विकेट. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. ओ क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. जेबीला त्यांसाठी ओळखले जातात ना. खूप छान पद्धतीने अनेक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या नावाचा परिचय दिला गेलाय. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. पण तो म्हटलं होतं ना की 41 धावा इथे आल्यात. 40 धावा बनतात तर मात्र बिग फाईट होऊ शकतोय तुम्हाला. श्रीदत्त भातान आणि महापोली बी वकी स्पोर्ट्स महापोली
या टीमला धक्का लागलाय का? जोरदार अपील केली गेली आहे. अपील मध्ये फील ये आहे. पंच कळवतात नोट आउट. षटक क्रमांक समाप्त झालाय. पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 3 धावा. 3 धावा धावपलकावरती. चला इथून अंपायर कॉलिंग. एकत्र येऊ नका लगेच. डॉट बॉल ना सर. वन टू गो. आणि अंपायर कॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. ओहो, महत्वाची विकेट ज्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळत होती. आणि उमर डॉन सारखे एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी. मिस्टर जेबी जयेश भोईर यशस्वी झालेत. धक्का लागलाय पहिला. बॅटिंग करत असताना टीम महापोली बी. वकी स्पोर्ट्स महाबोली बी टीमला मात्र धक्का बसला. पहिला गेला तर इथून मात्र कमबॅक करण्याची सुवर्ण संधी साधून आणली गेली आहे ना. जयेश भोईर यांच्याकडे क्षमता आणि त्या क्षमतेवरती मात्र वाटचाल करत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे माफी असावी. आणि धावपलकावरती धावा मात्र इथे पाहायला मिळतात 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू खान स्वतः कॅप्टन. डेरी दाखल झाला तिथे, परंतु आणखी एक चांगला बॉल. हा क्लास मेंटेन करताना मात्र पाहायला मिळाले. एंड इज वेल. शेवट गोड केलाय. अगदी अप्रतिम शेवटचा बॉल आलाय. डॉट बॉलनं मात्र षटक क्रमांक आता समाप्त झालाय. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 3 धावांवरती पहिला षटक राहिला गेलाय. षटक क्रमांक पहिला जेबी मिस्टर जेबीच्या स्वरूपामध्ये मात्र जयेश भोईर यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3. 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या 41 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा. जबरदस्त खेळ तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय अरबाज पटेल सलामीला गेलेत. आणि सातत्याने नावाची चर्चा वकी स्पोर्ट्स महापोली टीमसाठी राहिली आहे. गॅप शोधून गेले सागर भुईर. अगदी वेगानं बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळतात. तोपर्यंत कंप्लीट केली 1 धाव. एक सिंगल आली आहे. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर धावपलकावरती 4 धावा मात्र लागल्या जात आहेत. खूप छान येते मात्र तुम्हाला इथून खेळ पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे मात्र तेवढी ताकद आहे ना, ती पाहिली गेली आहे. अनेक वेळा मात्र पाहायला गेलं तर सय्यद भातान आणि महापोली बी गोलंदाजी मार्कवरती प्रवीण भोईर चांगली गोलंदाज सातत्याने या नावाची चर्चा राहिली आहे. भातान टीमसाठी मात्र गोलंदाजी करताना मात्र पाहायला गेलं कॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. फिल्डिंग अगदी चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय.
खासियत मात्र पाहिले गेले तर, आणि अप्रतिमरित्या इथून बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. अरबाज पटेलला पाहतो इथे. ही ताकद आहे टीम वकीफ स्पोर्ट्स महापोली बीची, आणि जोपर्यंत मात्र हे मैदानामध्ये आहेत ना, तोपर्यंत मात्र या धावा सहजरित्या कदाचित येऊ शकतात. परंतु प्रवीण भोईर हे काही कमी नाही आहेत. यांचा बोलबाला सातत्याने राहायला गेलाय. एनर्जी ड्रिंक, कॉमेंट्री बॉक्स आणि मुख्य व्यासपीठावर देताना पाहायला मिळते. आयोजनाची चर्चा राहिले गेले. स्विंग अँड द मिस. कमी गतीनं बॉल हाताला गेला. स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप. डिलिव्हरी बॉल आलाय डॉट. वाईट साइडी. यस, अंपायर कॉल की बॅटिंग टीमनं मात्र हा DRS वापर केला गेलाय. तोपर्यंत आपण चेक केलं जाईल. एक धाव महत्वाच्या या मॅच मध्ये, कारण 41 बनवायचे आहेत. 41 बनवत असताना आपण पाहायला गेला तर परिपूर्ण मात्र प्रत्येक अँगल चेक केला जाईल इथे. हा बॉल पडला, पास स्विंग झाला, थोडासा मात्र तिथून लेग ब्रेक पाहायला मिळालं. आणि चेक केला जातो इथे. व्हाईट बॉल निर्णय इथे मात्र आलाय. म्हणजे ऑन असेल. DRSचा वापर तुमच्या मात्र बाजूने गेले. एकदा मात्र घेतली गेली. एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 6 धावा. 6 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. अरबाज पटेल आपल्याला पाहायला मिळतात इथे ऑन स्ट्राईकला. खेळाडू चतुर आहेत. प्रवीण भोईरी तेवढेच मात्र क्लास गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळते. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. थोडासा मात्र अखूट टप्प्याचा बॉल मागे ठेवला घेत आला, आणि एक सिंगल तोपर्यंत मात्र इथून कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. असे तुम्हाला मात्र सातत्याने साध्य करावं लागेल, आणि ते करताना इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. बाबू खान आज अनेक स्पर्धांमध्ये मात्र पाहायला गेलं. त्या खेळाडूने मात्र चर्चा केली आपल्या नावाची. बाबू खान ज्या वेळी मैदानामध्ये येतात ना, त्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र इथून खेळ साकारतात. त्या खेळाडूंना तुम्ही कशा पद्धतीने ट्रॅप करायला. प्रवीण भोईर गोलंदाजी मार्क वरती आहेत. ओहो, संधी निर्माण झाली होती तिथे. बॅटला ब्रश झाला होता जरूर. थर्डमॅन थोडेसे दूर होते. त्याचा परिपूर्ण फायदा इथून नशिबाची साथ मात्र मिळताना पाहायला मिळाली बाबू खान या फलंदाजांना. प्रवीण भोईर चांगली गोलंदाजी करतायत. खूप छान पद्धतीने आताही हा षटक नावे जात असताना पाहायला मिळतोय. ही टीम खास आहे ना. सेहत भातान अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा परिचय दिले. भातान गावामध्ये जयेश भोसले सरांनी मात्र ज्या पद्धतीने उल्लेख केला. अनेक स्पर्धा मात्र येत असतात. क्रिकेटला टेनिस क्रिकेटला भरपूर काहीतरी भातान गावाने दिलंय. उंच माझा झोका बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. हो 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 हो, कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे. झेलचा प्रयत्न मात्र पाहायला गेला तर अपुरा राहिला. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात हाताचा पिसारा केला होता. पिसाऱ्यामध्ये बॉल आला नाही. झेल झालाय ड्रॉप. जीवदान मिळालं तिथे. फलंदाज अरबाज पटेल यांना महत्वाचे जे सलामीला गेलेत, आणि आतापर्यंत आपल्या टीमची बाजू अगदी योग्यरित्या सांभाळताना मात्र पाहायला मिळतात. खेळाडूंकडे तो क्लास सातत्याने राहायला गेलाय. तो मात्र क्लास पाहायला मिळेल का. मोठा फटका खेळलाय. मागच्या बॉलवरती जीवदान मिळालं. त्याच्यानंतर मात्र ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. आला हा मात्र ठणकावून ठासून ठोकून देणारा षटकार.
जबरदस्त आयोजन आणि धावपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात आपल्याला 16 धावा. 1 विकेट माघारी गेले. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. प्रवीण भुईर यांच्या स्वरूपामध्ये क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 16 धावा धावपलकावरती. ताराचा सितारा सुदर्शन पाटील आहेत, त्याच्यामुळे धावसंख्या तुम्हाला योग्यच पाहायला मिळेल. 16 धावा धावपलकावरती आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. श्री बापूजी देव चषक 2026 आणि श्री बापूजी देवाची यात्रा एप्रिलच्या मला वाटतं 17 तारखेला कोपरोली गावामध्ये आहे. तिथे जल्लोष मात्र पाहायला मिळेल. यात्रेची एक ओळख राहिली गेलेली आहे. या सगळ्यांना अगदी ग्रामस्थ मंडळ कोपरोलीच्या वतीनं आणि आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त ज्यांनी करून दिले ती प्रीतीजी पाटील सर, अमेजी पित्रे सर, अक्षयजी कोली साहेब आणि के जी ठाकूर साहेब यांच्याकडनं आणि पूर्ण आमच्या श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोलीच्या वतीनं या यात्रेचं सस्नेह आपुलकीचं प्रेमाचं निमंत्रण. धावपलकावरती धावा 16 धावा. काही डाऊट आहे का? 18 बॉल आणि 25 धावांची गरज. 18 बॉल 25 समीकरण मात्र बनले गेले. बाबू खान स्ट्राईकला आपण पाहतो इथे. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर जेबी. चेंज ऑफ द स्पेस तिथे मात्र खेळून काढला मिडल मध्ये. हो स्किड झाला, त्याचा फायदा उचलला गेला. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेनं धावपलकावरती धावा 17 पाहायला मिळते. 24 ची गरज अजूनपर्यंत. 17 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. मॅच बनली गेली आहे, मॅच बनवली गेली आहे. ही साधी सोपी मॅच नाही आहे. तुम्हाला मॅच मध्ये तुम्हाला बराच चढ उतार मात्र पाहायला मिळणार आहेत. 12वे खेळाडू मात्र बसलेले उठलेत, त्यांच्याही कपालावरती रेषा आल्यात. अगदी धाकधूक होताना पाहायला मिळते. हे नेहमीच गावाचं प्रेम राहिले गेले आणि या सातत्याने चर्चा मात्र या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित संघ खेळताना पाहायला मिळाले. चर्चा का होणार नाहीये? कोपरोली टेनिस क्रिकेटला एक वेगळं सातत्य, धाक, साज देण्याचा प्रयत्न केला गेलाय. छान पद्धतीने मांडणी मात्र पाहायला मिळाली. येणारे बॉल असणार आहे 17 आणि विजयासाठी 24 ची गरज आहे. मिस्टर जेबी आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले, पंच केलाय, संधी आहे तिथे, तिथेही स्किड झाला. क्षेत्ररक्षणाची कमकुवता थोडीशी मात्र निश्चित जाणवली आहे या इनिंग मध्ये. सिद्ध भातान मोठी मॅच आहे ना, तुम्हाला समर्पित करावं लागेल. तुम्हाला स्वतःला मात्र इथून अगदी झोकून द्यावं लागेल, कारण क्रिकेट असाच आहे. क्रिकेटला तुम्हाला तुमच्या गावातून चुनचुनके घेतलेले आहे. 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंपैकी तुम्ही एक आहात, याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते इथे. समर्पण प्लस प्रेरणा इज इक्वल टू यश. तुम्ही तुमच्या मैदानामध्ये समर्पित तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रेरणा खेळाडूंकडनं घेऊन तुम्हाला खेळ करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होईल. उंच माझा झोका, बॉल बराच हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. हा झेल होईल काय? होय झालाय. काय सेलिब्रेशन मेघ ठाकूरचं, आणि इथून अप्रतिम झेल मेघ ठाकूरनं पकडलाय. मिस्टर जेबी आपल्या संघाचा तारणहार गोलंदाज. भातान एक्सप्रेस विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद बाबू खान बॅक टू डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. मारूप भावे आणि आता या फलंदाजामध्ये भरपूर काही निर्भय आहे. कशा पद्धतीने या खेळाला पुढे नेतील. धावफलक गणित येते मात्र समीकरण मात्र बदलली जातील. धावफलकावरती धावा स्थिर सध्याच्या घडीला 18 इथे मात्र पाहायला मिळतात. 41 बनवायचे आहेत. मिस्टर जेबी यांच्यावरती रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु कमी गतीनं मात्र बॉल हाताळलाय. इथून रिव्हर्स अटॅक करण्याचा निर्णय घेतला. जागा बनवली गेली जेबी यांनी आणि जागा बनली गेली. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वकी स्पोर्ट्स महापोली बी ही काही कमी नाही आहे. अनेक स्पर्धांमध्ये या नावाची चर्चा, या गावाच्या नावाची चर्चा राहिली आहे. कमबॅक कसं करावं महापोली टीमला माहिती आहे, परंतु सर्वात मोठी यश खूप वेळा सर्वात मोठी निराशेनंतर असं मिळतं असं म्हटलं जातं. महत्वाचे फलंदाज जरूर बाद झाले असतील, निराशा आली असेल. मिस्टर जेबीची चांगली गोलंदाजी होतोय. या सगळ्या गोष्टींना ना तुम्हाला धुडकावून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक यश प्राप्त करायचं आहे. DRS वापर, तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आले. बॅटिंग टीम व्हाईट बॉलसाठी आणि पिटची लाईव्ह टेक्निकल टीम आणि त्याचबरोबर आमचे अंपायर. अतुलजी गावंड आणि फेर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये अतुलजी गावंड सरांना पाहिलं आपण. दिघाडी गावाचे आणि त्याचबरोबर आमचे ऑनफिल्ड अंपायर पाहतोय आपण इथे. आत्माराम कोळी सर, हेमंत कोळी सर, एजंट खेळाडू भरपूर क्रिकेट त्यांच्याकडनंही खेळलं जातं. अजूनही आत्माराम कोळी सर वाटतं 40+ क्रिकेट अगदी आपल्या कोळी वेशभूषामध्ये खेळताना आपण पाहिलं त्यांना मागच्या महिन्यामध्ये. भरपूर सारे टेनिस क्रिकेट बदललं गेलं आणि त्या बदलत्या क्रिकेटवरती खूप छान इथे मात्र गॅप शोधून काढली आहे. पण तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण भातान टीमने मात्र सातत्याने दाखवलंय. रोशन भुईर बॉलवरती आले, पेकला गेल्या तोपर्यंत मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं आणि हाही षटक मिस्टर जेबी, रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, भातान एक्सप्रेस जयेश भुईर यांनी मात्र तिसरा षटक हाताळला आणि आपल्या स्पेलमधील दुसरा. आणि या षटकामध्येही फक्त धावा खर्च केल्यात 5. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. शुभ सन्मान तोपर्यंत अतिथी कक्षामध्ये जाऊया. रौनकजी तांडेल सर अंबापाडा यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन ऋतिक कोळी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. ऋतिक कोळी या प्लीज. आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि रौनक तांडेल साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. तांडेल या नावामध्ये खूप वजन आहे आणि तेवढेच वजनदार आमचे आदरणीय रौनकजी तांडेल यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आणि संकेत कोळी यांच्या शुभ हस्ते आदरणीय ध्रुव कोळी यांचा शुभ सन्मान घेतला जाईल. संकेत कोळी साहेब या. मला बोटीने फिरवाल का. आणि दोन्ही आमचे कोळी बंधुराज ध्रुव कोळी साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी ध्रुव कोळी यांना विनंती करणे की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. गजानन गिरीकर यांचाही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मी विनंती करेन आदरणीय गजानन गिरीकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रकाश म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी या प्रकाश म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्या. मला वाटतं यंदा कर्तव्य आहे. हो यंदा कर्तव्य आहे. 6-7 मेला कोपरोली गावामध्ये थाटामाटात या, सजून या, कारण यंदा कर्तव्य आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन आयुष्यासाठी. जाऊया मॅच कडे.
12 बॉलमध्ये 20 बनवायचे आहेत. आणि गोलंदाजीसाठी तनिष जुमारे हे गोलंदाज आणि केक हुकमी एक्का इथे मात्र आणले गेले. स्ट्राईकला पाहतोय आपण. मारू बावे स्ट्राईकला पाहायला मिळत आपल्याला. ऑन साईडला घेतलाय. एक धाव मात्र घेतली गेली आहे. मारू बावे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र या धावा कदाचित येऊ शकतात. दुसऱ्या बाजूला पाहायला घेता अरबाज पटेलचं मात्र इथून कौतुक करावं लागेल. खूप छान पद्धतीने मात्र अजूनपर्यंत आपल्या संघासाठी मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. अशक्य आणि शक्य या दोन गोष्टीतील अंतर आपल्या दृढनिश्चयावरती अवलंबून आहे. आता दृढनिश्चयाने तुमच्यामध्ये तो ठासून 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 भरलेला पाहिजे. तेव्हा हा क्रिकेट दोन्ही टीमकडे आहे. तो कोण कोणत्या बाजूने कशा पद्धतीने मात्र वळवतोय ना ते महत्वपूर्ण ठरणार आहे. फ्रंटफुटला गेले. वाव काय भन्नाट वेग. तुम्ही मुंबईच्या रेसकोर्स मध्ये कधी गेलात ना तर असेच अगदी घोडे टास मारतात आणि भन्नाट वेगानं त्या रेसकोर्स मध्ये धावताना पाहायला मिळतात. वेग पकडला जातो. त्याच वेगानं मात्र हा बॉल हाताळला गेलाय. खूप छान पद्धतीनं स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. थोडासा दुर्वळ ठेवण्याचा प्रयत्न. फ्रंटफुटला गेले होते तिथे तो फटका सजला नाहीये. आणखी एक चांगला बॉल परंतु वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. ए देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड प्रचंड इच्छाशक्ती दे असे दोन्ही टीमचे खेळाडू आता इथे म्हणत असतील. कारण यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागते ना तेवढीच मेहनत ती टिकवण्यासाठी त्यापेक्षा दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी घ्यावी लागते. फटका फसलाय तिथे. हा झेल सोडणार नाही आहेत. हा चित्ता आहे. वाघ तुम्ही सिंह तुम्ही आमच्याकडे काही शिकाऱ्यांची कमी नाही आहे ते सांगताना पाहायला मिळते श्रीदत्त भाताण. आणि हा शिकारी रोशन भोईर नेहमी सातत्याने अगदीच तयार असतो. पकडला गेलाय झेल. तनिष जुमारे यांनी मात्र प्राप्त केलाय विकेट. आणि अरबाज पटेल जी विकेट हवी होती ना विजयाच्या अडसर भाताण टीमच्या कोण होता तो होता खेळाडू अरबाज. त्याच फलंदाजांना केले बाद. ठोक 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 ठोक. कॉल करेन. अंबापाडा आणि गावदेवी दिवे आपण तयार आहे. टॉस झालंय. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायचं आहे. चला या बॉर्डर लाईनच्या जवळ वॉर्मअप करा आणि सज्ज व्हा आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी. अद्वैत 11 KCC अंबापाडा निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे दोन्ही टीमच्या कॅप्टनना खेळाडूंना सूचना करण्यात येतोय की आपण इन ऍक्शन मध्ये या. नेक्स्ट मॅच लगेच आपल्याला खेळायची आहे. बॉल गणित समीकरण मात्र बदलली गेलीत. विजयासाठी 9 बॉल 18 म्हणजे प्रत्येक बॉल मागे 2 ची गरज आहे. तनिषला पाहतो इथे. चांगला बॉल परत एकदा मात्र हवेमध्ये हेलकावे घेताना मात्र पाहायला मिळतात. ओ हो 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 सागर भोईर या खेळाडूची चर्चा मात्र सातत्याने होताना मात्र पाहायला मिळते. म्हणतात आधी स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला आहेच प्रसिद्ध करायला. प्रसिद्धी निर्मितीत सातत्याने मात्र नावे चर्चेत राहतोय. सागर भोईर प्राप्त करून देतोय इथे मात्र झेल स्वरूपामध्ये विकेट. तनिषने मात्र घेतली विकेट आणि फलंदाज बाद. बॅक टू टेकआउट परतावा लागेल माघारी साहिद मोमीन या फलंदाजांना. येणाऱ्या 17 तारखेला मात्र आपल्याला पाहायला मिळेल बापूजी देव ची यात्रा. आणि हे सगळे जण मात्र परत एकदा भक्तिमय वातावरणामध्ये रंगताना पाहायला मिळतील कोपरोली गावामध्ये. अथर्व ठाकूर आमचा चॉकलेट बॉय डेअरी मिल्क आज खूप चर्चा झाली. हो 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 मॅच अल्टी पलटी
असं लोहाराने मात्र लोखंडावरती घाव मारावा आणि मात्र त्या लोखंडातून मात्र आगीच्या चिंदड्या 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 उडाव्या ना, तसा चिंदड्या उडवणारा मात्र हा येतोय चौकार. बॉल सीमा पार आल्या धावा 4. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. आता इथून खूप मेहनत कष्ट घ्यावे लागतील. इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी. इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. हा क्रिकेट असंच आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे मात्र द्यावं लागेल. कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला आता हाय लेवलवरती न्यावं लागेल आणि तुमच्यामधला तो कॉन्फिडन्स ठासून भरलेला पाहिजे. विजयासाठी येणारे 7 बॉलची आणि 14 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. या बॉलवरती काय घडणार आहे त्याची चर्चा. हो तिथे स्किट झाला पहा. तिथे 1 धाव पूर्ण झाली आहे आणि आसिक अन्सारी याने घेतली 1 धाव. धावपलकावरती धावा लागल्या जात्यात. क्रमांक 4 चा षटक समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावपलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 28 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 13 धावांची गरज. कोणाचे 3-13 वाजणार. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. ऐकूया तोपर्यंत डीजे. आणि आपण ऐकलात बापूजी देव यात्रेचं आणि बापूजी देव यात्रेचं जर आपण विचार केला ना तर या यात्रेचं आयोजन नियोजन मी अगदी सातत्याने म्हणत असतो. आयोजनाचे मास्टर माइंड, आयोजनाचे बाप, आयोजनाचे बेताज बादशाह म्हणजे ओळख आहे ते आमच्या आदरणीय प्रीतेजी पाटील यांच्या नेतृत्वावर म्हणजे आमच्या शाळेजवळची सगळी पोरं मिळून आणि प्रीतेजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांच्या सहकार्यानं श्री बापूजी देव यात्रा संपन्न होत असेल. त्याच्यामध्ये मोठं जर का कोणाचं हातभार असेल ना नियोजनामध्ये तर प्रीतेजी पाटील आमचे आणि त्यांच्याकडनं आणि आमचे ग्रामस्थ मंडळ कोपरुली गावाकडनं आपल्याला श्री बापूजी देव यात्रेचं सस्नेह आपुलकीचं प्रेमाचं निमंत्रण या यात्रेला आणि आमच्या यात्रेमध्ये येऊन आनंद घ्या. मोठी यात्रा या भागातील आपल्याला पाहायला मिळते. श्री बापूजी देव यात्रा म्हटल्यानंतर ही यात्रा झाल्यानंतर ही शेवटची यात्रा, नंतर मग यात्रा या भागातील समाप्त होतात. पांज्याची यात्रा आज आहे अक्कादेवीची आणि आपण पाहिलं की तर लाइटिंग रोषणाई अक्कादेवी पांज्याची चर्चेत राहिली आहे नेहमीच. हा डॉट बॉल आलाय. मॅच कडे जाऊया. 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 13 बनल्या जातील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. काय खेळ बनवलाय ना. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती संदेश भुईरला पाहतो इथे. पटका चांगला इथून मात्र पाहायला गेलं स्टेट ड्राईव्ह केलंय. बॉल डाऊन होईल का नाहीये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरीही धावपंत्र पूर्ण होतोय. अशा वेळी तुम्ही ह्या चुका करू शकत नाहीयेत. ओ हो 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 3 धावा आल्यात. निलेश भुईर यांचा मात्र टेम्परेचर थोडासा वाढताना पाहायला मिळतंय. का वाढणार नाहीये. हार आणि पराजय मधली 1 धाव होती आणि ती 1 धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाले. धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 31 धावा. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. कोण जिंकणार. भातान गाव की महापोली. महापोली की भातान. विजयासाठी 4 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 4 बॉल 10 13 पाहिजे होत्या निलेश सर. चार बॉल
आणि विजयासाठी 10 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज मारुखला पाहतोय इथे. मारुख बाबे चांगला अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसरी हो तिथे मात्र चुकी झाली आहे. बॉल निघालाय बाउंड्री लेवल अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र थ्रो आलाय आणि क्षेत्रक्षण कमकुवता मात्र पाहायला मिळाली भातान टीमची. सातत्याने पहिल्या षटकापासून चर्चा राहिली होती. भातान टीम क्षेत्रक्षणामध्ये चुका करतोय आणि त्या अंतिम क्षणी तुम्हाला त्या भोगाव्या लागतील. 2 बॉल वरती आल्या 6 धावा. आता 3 बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. काय बनल्या गेल्या. अप्रतिम खेळ ते मात्र. सुरुवात करायला घाबरू नका. योग्य खेळ निवडा तेव्हाच तुम्ही तिथून प्रेक्षक आहे तिथे लगेच कॉल आला असता आपल्याला. नाही होणार नाही. ही स्पर्धा सातत्याने नियमावरती चालणारी आपण पाहिली. आयोजक परिपूर्ण काळजी घेत असतात. प्रत्येक टीम बरोबर सातत्याने मात्र आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. एक धावसाठी हे बघा चेक केलं गेलं आणि सेफ आहे. महापोली टीम म्हटल्यानंतर भिवंडी ते उरण असा बराच लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. खेळ इथे मात्र रंगतदार होताना मात्र पाहायला मिळते. संदेश भुईर हिरो बनण्याची संधी सुवर्ण आहे त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला हा बॉल चांगला एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. अन्सारी मिस्टर अन्सारी एक धाव घेताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि या एका धाव्याने बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. एका धाव्याने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या. पस्तीस धावा. आता विजयासाठी मात्र गरज आहे 2 बॉल आणि 6 धावांची. एक बॉल खूप महत्वपूर्ण आहे. 2 बॉल 6 ची गरज आहे. मॅच बनली गेली आहे. मॅच बनवली गेली आहे. सेत भातान आणि वकी स्पोर्ट्स महापोली या 2 संघांमध्ये. आज अपने ख्वाब को मैं सच में बनाना चाहता हूं. दूर की इस कल्पना के पास जाना चाहता हूं. आता हा विजय तुमच्या जवळ आणायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल. कोण खेळणार कोणाचा विजय होणार त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळतो. हो रनआउटची संधी आहे का नाही. रनआउटची संधी. बॉल थ्रो केलाय जरूर तिथे परंतु तिसऱ्या पंताची मागणी केली गेली आहे. ही धाव जर पूर्ण झाली नाही तर 1 बॉल मध्ये 6 बनतील. ही धाव पूर्ण झाली तर 1 बॉल मध्ये 5. नो 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 नो. आता काय घडलंय. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही आहे तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे ना. ओळख निर्माण करणारा हा सामना आहे. संदेश भुईर ॲज अ गोलंदाज म्हणून यांची ओळख निर्माण होईल. दुसऱ्या बाजूला टीम श्रीदत्त भातांची ओळख निर्माण होईल. वकी स्पोर्ट्स महापोलीची ओळख निर्माण होईल. स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहतोय डेंजर झोन मध्ये आहेत. मारुख बाबे आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान आणि सेफ अप्रतिम. ज्या फलंदाजाला आपण पाहत होतो ना तो फलंदाज इथून मात्र डेंजर झोन मधून बाहेर आलाय. म्हणजे आता विजयासाठी गरज असणार आहे. चला एकत्र येऊ नका प्लीज. ठीक. निखिलजी म्हात्रे साहेब आणि अमितजी नारंगीकर साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आत्माराम सर बॅटकट की बाईज. ओके. तर 1 धाव आली आहे. या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. आताच आपण चर्चा प्रीतीजी पाटील साहेबांच्या नावाची करत होतो. श्री बापूजी देव ची यात्रेचं मुख्य आयोजनामध्ये त्यांचं मोठं हातभार असं आपल्याला पाहायला मिळतं. मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर प्रीतीजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे अमेशजी पितळे सर. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. 1 बॉल 5 ची गरज होती परंतु इथून पाहायला गेलं तर लाईन लेन चांगली आहे आणि हा सामना जिंकला टीम श्रीदत्त भातान. वकी स्पोर्ट्स महापोली बी भिवंडीवरनं आलेला प्रवास संपुष्टात आलाय परंतु आपलं खरंच मनापासून आम्ही आभारी आहोत. दूरवरचा प्रवास आणि चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं तुम्ही हरला नाहीयेत. थोडेसे कमी पडलात आणि
एक बॉलमध्ये 5ची गरज होती. त्यामुळे तुमचाही खेळ चांगला झालाय. कारण रायगडमधील सेहत भातान टीम म्हटल्यानंतर दादा टीम, मिस्टर JB आणि कुल कॅप्टन रोशन यांना आपण सातत्याने टीमचं नेतृत्व करताना पाहत असतो आपण. खूप छान खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आणि फायनली सेहत भातान टीम जिंकली आहे. आणि अर्थातच सामनावीर मिस्टर JB 2 षटक हाताळलेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3, एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 5 आणि तिथेही मात्र एक